नमस्कार, मी अँकर मोहिनी की बातों में या ब्रॉडकास्ट मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे जी सगळ्यांना खूप आवडते. एक सुंदर व्यक्तिमत्व तर ती आहेच, पण महिलांसाठी खंबीरपणे उभी असते. आज माझ्यासोबत आहेत रश्मिताई हिरे. नमस्कार रश्मिताई. नमस्कार. ताई, खूप सुंदर वाटतं आहे. आज नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या तीच्या जागरमध्ये आज तुम्ही माझ्यासोबत आहात. मला खूप छान वाटतं आहे. ताई, खूप साऱ्या गोष्टी रोजच्या रोज तुम्ही बघत असतात. एक राजकीय बॅकग्राऊंड मधून आलात तुम्ही. पण मग हा प्रवास कसा चालू झाला? खरं तर सर्वप्रथम मी तुझं धन्यवाद करते आणि तुझं स्वागत करते. त्याचबरोबर जे काही आपले प्रेक्षक आहेत, मी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि या ब्रॉडकास्ट मध्ये तीचा जागरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. प्रत्येक स्त्रीचा एक प्रवास असतो. काही काहींचा दिसतो, काही काहींचा दिसत नाही. आता राजकीय क्षेत्रात असल्यामुळे थोड्याफार लोकांना तो प्रवास दिसतोय. खरं तर आईच्याच पावलावरती पाऊल ठेवून किंवा लहानपणापासून तिचं समाजकारण, तिचं राजकारण, तिची जनतेप्रती सेवा करण्याची जी आवड, लहानपणापासून ते बघत असल्यामुळे कुठेतरी मी पण हळूहळू तिथे खेचली गेली आणि ठरवलं की आता आपल्यालाही ह्या क्षेत्रात काम करायचं आहे. आवड पण आहे, सवड पण आहे आणि अजून तरी जमत आहे. नाही, मला तरी वाटते की उत्तम तुम्ही काम करताय. तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांसोबत उभे असतात, विशेषतः महिलांच्या काही समस्या असतील आणि तिथे असं होणारच नाही की रश्मिताई नसतील असं म्हणून. असं आमचं सगळ्यांचा एक म्हणजे मानाचं आणि हक्काचं व्यासपीठ आहे की जिथे काहीही गोष्ट झाली की सीमाताई हिरे आणि रश्मिताई हिरे हे ऑप्शन्स आम्हाला असतात. पण ताई, ह्या सगळ्या प्रवासात की आई करत होती म्हणून किंवा आईला बघून आपण आलो, पण जर तुम्ही वेगळं काही करत असता तर ते काय असतं? मला ऍक्च्युली म्हणजे माझी अजूनही खूप इच्छा आहे की मला एक खूप चांगलं बिझनेस वुमन व्हायचंय. वाव. म्हणजे जर मी कदाचित राजकारणात किंवा समाजकारणात आली नसती तर नक्कीच आतापर्यंत मी माझे एखादे 2-3 चांगले युनिट टाकले असते आणि भरपूर महिलांना रोजगार दिला असता. करूयात, अजून भरपूर मोठं आयुष्य आहे, तेही स्वप्न हळूहळू पूर्ण करायचा मानस आहे. म्हणजे त्या बिझनेसच्या ह्याच्यातून पण तुम्ही महिलांसाठीच काम करणार असं तुमची इच्छा आहे. खूप सुंदर आहे. मला एक छोटीशी गोष्ट जाणून घ्यायची ताई, जोक्स पार्ट, की सीमाताई हिरे या नेहमीच एक वेगळ्या म्हणजे खूप सुंदर असं व्यक्तिमत्व आहे, आमदार आहेत, खूप बिझी असतात. पण तीच जेव्हा आई असते घरात तर ती कधी तुम्हाला असं ताई रागवलं आहे, कुठल्या तरी गोष्टीवरून तुम्हाला ओरडा बसलाय, असं छोटीशी गोष्ट आमच्यासोबत शेअर करा. खरी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही आईला नेहमी म्हणत असतो की बाहेर तुझी प्रतिमा एकदम सोजवळ, शांत, निर्मळ आहे, परंतु आम्ही तिला नेहमी चिडवतो की घरात आपण सीसीटीव्ही लावू आणि बाहेर सगळ्यांना दाखवू की तू खरी कशी. पण ती आई आहे आणि आईने मुलांना शिस्त लावण्यासाठी एक कडक भूमिका तिला घ्यावीच लागते. त्याच्यामुळे आमच्या बाबतीत, पॅरेंटिंगच्या बाबतीत आईची नेहमी एक शिस्तबद्ध भूमिका होती. घरात पण स्वच्छता पाहिजे, त्याचबरोबर पंक्च्युअलिटी तिने तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि नेहमीच आम्हाला एक चांगलं वळण लावणं, संस्कार लावणं, घरात काही सणवार आले तर घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून अभ्यास करणं. म्हणजे मला अजूनही आठवतं की आमची शाळा चालू असायची, काही सणवार आले, बोर्डाची परीक्षा जरी असली तरी घरात सण असला की आईचं म्हणणं असायचं, नाही नाही मी पुरणपोळी करते ना, तू मला पुरण करायला मदत कर. म्हणजे तिने आधीपासून ते जपलंय की करिअर, अभ्यास, तुमची आवड निवड एकीकडे, परंतु घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळता आल्या पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीचा मला असं वाटतं की तो बेस आहे, तर तो आपण भक्कम केला पाहिजे. आणि शेवटी असं म्हणतो ना की स्त्री शिवाय ते घर पूर्ण नाही. मग तिला जर सगळं येत असेल तर अर्थात म्हणजे प्रत्येक आईचा हा हेतू असतो की प्रत्येक मुलीला हे सगळं जमणं खूप महत्वाचं. तेव्हा असं खूप वाईट वाटायचं की मम्मी किती शिस्त लावते, लवकर उठायला सांगते, परंतु जेव्हा लग्न झालं तेव्हा मला खूप जाणीव झाली की नाही, आईने जे काही मारून दुपटून ओरडून जे काही आपल्यामध्ये जे रुजवलं आहे त्याचा मला नंतर कळालं की किती चांगला परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो. नक्कीच नक्कीच, त्याचं आपल्याला खरंच ते कळतं की ते चांगल्यासाठी सांगत होते म्हणून. ताई, एक महत्वाचा प्रश्न अजून, की जर सीमाताई हिरे या एक नॉर्मल स्त्री असतात तर त्या कशा असत्या? अशाच असत्या? हा, म्हणजे मी आईला नेहमी म्हणते की जरी ती राजकारणात आली नसती ना तरी पण ती खूप अशी पहिल्यापासून
पॅशनेट आहे. म्हणजे आधी तर ती फक्त होम मेकर होती, परंतु घर पण ठेवेल तर अगदी सगळं जागच्या जागी असेल, नीटनेटकं असेल. आणि खूप तिला आधीपासून जरी ती बाहेर नाही जायची तरी पण ती लवकर उठणार, देवपूजा करणार. तिचं एक फिक्स रुटीन होतं. असं नाही की आज कधी उठणार, उद्या कधी उठणार. तिचं रुटीन, देवपूजा, घरातलं आवरणं. जरी मला असं वाटतं तिने जरी समाजकारणात नसती तरी पण शिक्षण क्षेत्रात तिचा खूप आवड होती. कारण की माझे आजोबा त्यांचे यशवंत क्लासेस होते पहिले नाशिकमध्ये, तर आधी पण ती एक शिक्षिकेची मुलगी म्हणून पण, आणि तिला आवड पण होती. तर मला असं वाटतं की ती एखादी प्राध्यापिका किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये तिने खूप चांगलं काम केलं असतं. नक्कीच त्या ज्या शिस्तीने सगळ्यांशीच, म्हणजे अर्थातच त्या घरात नाही पण बाहेरही त्यांना शिस्त लागते, हे मी नेहमी बघत असते त्यांच्या कामातून. तर एखाद्या महिलेला जर तिची कुठलीच म्हणजे तयारी नसेल, तिच्याकडे कुठलाच पैसा नसेल, अगदी शून्य असेल, पण तिला जर काही काम चालू करायचं असेल तर अशा महिलेसाठी आपण काय करणार? अशा महिलांसाठी आपल्याकडे भरपूर ट्रेनिंग सेंटर्स आहेत की समजा ती लोणचं बनवत असेल, पापड बनवत असेल किंवा फक्त खाद्यपदार्थच नाही तर इतर सुद्धा ती जर काही बनवत असेल तर त्यासाठी तिला योग्य ते ट्रेनिंग देणं की एखाद्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग कसं करायचंय, त्याचं मार्केटिंग कसं करायचंय किंवा त्याचं आपण पुढे विक्री कसं करू शकतो, ह्याचं भरपूर ट्रेनिंग सेंटर्स आपल्या गव्हर्नमेंटच्या मार्फत आहेत. तर त्याचं आम्ही त्यांना माहिती देतो, तसं सांगतो. आणि त्याचबरोबर तू फायनान्सचा जो विषय घेतला तर भरपूर बँका ज्या आहेत, काही गव्हर्नमेंट अफिलिएटेड बँका आहेत, काही प्रायव्हेट बँका आहेत, चांगल्या पतसंस्था आहेत की ज्या महिलांनी चालू केलेल्या उद्योगावरती खूप चांगली त्यांना सूट मिळते. म्हणजे व्याज दर पण त्यांना खूप कमी असतं. जसे की मोदीजींची मुद्रा लोन योजना आहे, ती सुद्धा अतिशय हिट योजना आहे, वन ऑफ द हिट योजना आहे. आणि भरपूर महिलांनी त्याच्यापासून त्या लोन पासून मोठे मोठे उद्योग समूह केलेले आहेत. एका महिलेने गिरणी चालू केली तर तिचे आतापर्यंत 5 गिरणीचे ब्रांचेस झाले. असं तर फक्त मला असं वाटतं की आपल्या मार्फत आपण महिलांना हे माहिती करून द्यायला पाहिजे की तुम्ही कसले लाभ घेऊ शकता किंवा एखादा उद्योग जर तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्ही कसला त्याचा वापर करू शकता. म्हणजे सरकार आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं पण आपण कुठेतरी कमी पडतो की आपल्याला त्या माहिती होत नाही किंवा त्या ज्या नियम्स असतात किंवा ते जे फॉर्म्स असतात ते कसे भरल्या जातात. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे भरपूर महिलांची फसवणूक पण होते. खूप महत्वाचा विषय आहे हा की खूप त्यांना आमिष दाखवले जातात, अरे आम्ही तुम्हाला लोन काढून देतो, आम्ही तुम्हाला या योजनेचा फायदा करून देतो. परंतु असे खूप फेक एजंट्स आहेत मध्ये ज्यांचं हे चालू झालं होतं. परंतु आता त्याच्यावरती पण गव्हर्नमेंटने खूप चांगला आळा बसवला आहे. आणि मी पण महिलांना त्यानिमित्ताने सांगेन की खरंच तुम्ही वेबसाईट थोडंसं टेक्सॅव्ही होऊन वेबसाईट वरती जाऊन माहिती काढून आपण योग्य व्यक्तीला पैसे देतो आहे का किंवा त्या योजनेचा लाभ आपल्याला नक्की मिळणार आहे का, तर ह्याची माहिती करूनच कोणाला तरी पैसे द्यायला पाहिजे. किंवा फॉर्मची फी नक्की तेवढी आहे का. माझ्यामध्ये सगळ्या ज्या योजना आहेत त्यांना ऍक्च्युली पैसे लागत नाही. अगदी क्षुल्लक तुम्हाला जर त्याचा उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल किंवा कोर्टाचं एखादं पत्र काढायचं असेल तेवढेच तुम्हाला पैसे लागतात. पण हे सुद्धा महिलांनी जाणून घ्यायला पाहिजे की तुमची त्याच्यामध्ये फसवणूक नाही व्हायला पाहिजे. बरोबर असं फसवल्या जायला नको आणि त्याचं पूर्ण नॉलेज घेऊनच त्या गोष्टी करायला. आणि जर त्या कुठे अडल्या तर अर्थातच तुम्ही आहातच. ताई, तुम्ही नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभ्या असतात, त्यांच्या पाठीशी खंबीर असतात. आणि या सगळ्यामध्ये जर महिला आहेत किंवा आत्ताचे जे यंग जनरेशन आहे अशा आपल्या मुलींना किंवा महिलांना जर त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे असतील, त्यांना काहीतरी वेगळं करायचं असेल तर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार एक महिला नेता म्हणून? खूप चांगला प्रश्न आहे हा. म्हणजे आम्ही तर आहोतच मदत करायला, पण मला असं वाटतं की सगळ्यात मोठी सुरुवात ही आपल्याला स्वतःपासून करावी लागते. आपल्यामध्ये ती जिज्ञासा ठेवावी लागते, ती जिद्द ठेवावी लागते, ती कन्सिस्टन्सी ठेवावी लागते जर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल. कारण स्वप्न पूर्ण करणं हे सोपं नसतं. खूप अडथळे येतात, खूप गोष्टी मध्ये येऊ शकतात, पण आपण कुठेतरी मागे नाही हटलं पाहिजे. आपल्याला कायम मोटिवेटेड राहावं लागतं आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. परंतु ते स्वप्न आपल्या कुटुंबासाठी फायदेशीर आहेत का किंवा ते स्वप्न आपल्या समाज हितासाठी चांगले आहेत का, आपल्या स्वप्नांमुळे आपल्या देशावरती चांगला परिणाम होणार आहे का, हे पण तितकंच महत्वाचं आहे की आपले स्वप्न कसे आहेत. आणि ते स्वप्न बघत असताना फक्त स्वप्नच न बघता तर त्याचं एक ऑन पेपर प्लॅनिंग करणं, त्याचं प्रॉपर एक नोटिंग करणं, एक वर्क प्लॅन बनवणं आणि त्या वर्क प्लॅन मध्ये तशा योजना आखणं किंवा तशा पद्धतीचे
कसा आपला एक मॅप असेल हम्म, ते हम्म, आखणं आणि त्याच्यासोबत काही नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं. हम्म. मला असं वाटतं की महिलांनी सगळ्यांनीच कायम शिकत राहायला पाहिजे, कारण की जग खूप मोठं आहे आणि आता इंटरनेटमुळे, AI मुळे, चॅट GPT मुळे आपल्या सगळ्या आपल्या हातात असतं. परंतु इंटरनेटवरती पण आपण कसला उपयोग केला पाहिजे, कसला नाही. सायबर क्राईम्स खूप वाढत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं स्वप्न पूर्ण करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टींची खूप जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या कुटुंब हे आपला पाया आहे आणि आपल्या कुटुंबाची पण आपण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. एक महिला काम म्हणजे महिला प्रतिनिधी काम करत असताना मला असं वाटतं की भरपूर मुली आहेत की ज्यांना शिक्षणासाठी पुढे जायचं असतं, परंतु फी भरू शकत नाही. आता मागच्याच आठवड्यामध्ये आमच्या कार्यालयात एक मुलगी आली होती. तर 3 वर्षापूर्वी तिला डॉक्टर व्हायचं, 7 वर्षापूर्वी तिला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु पैशांच्या अभावी ती होऊ शकत नव्हती. तर आम्ही तिला फक्त महापालिकेची जी योजना आहे, स्कॉलरशिप आहे, त्याचा आम्ही तिला लाभ करून दिला आणि ती पेढे द्यायला आली होती की ताई मी डॉक्टर झाली आज. तर खूप आनंद वाटला होता तिला भेटून. पण अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तर आम्ही आहोतच, परंतु आपले स्वप्न करण्यासाठी आपल्यालाच तेवढं सक्षम राहावं लागतं, आपल्यालाच तेवढं जिद्दीने पुढे जावं लागतं आणि कितीही काही झालं तरी आपल्याला ती कन्सिस्टन्सी आपल्यामध्ये ठेवावी लागते. म्हणजे शेवटी की स्वतःवर ताबा मनावर आणि त्या शेवटपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं. कारण की तरुण मुली म्हटल्या की प्रलोभन आपल्या पुढे खूप असतात, डिस्ट्रॅक्शन्स खूप असतात, पण त्या डिस्ट्रॅक्शन्सला बाजूला ठेवून आपण आपला फोकस कधी हटवायला नाही पाहिजे. ते वय खूप कवळं असतं, आपण इकडे तिथे भटकून जातो, परंतु असं न भटकता आपण फक्त आपला एम, आपला फोकस आणि आपलं स्वप्न याच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. यंगस्टर आपले जे आहेत मुली, तर बऱ्याचदा असं होतं की आता डॉक्टर इंजिनियरचा हा झोन गेला, पण आम्हाला काहीतरी वेगळ्या क्षेत्रात करायचंय, म्हणून राजकारणातही बराच यंगस्टर आता इंटरेस्ट दाखवतो आहे. तर अशा आपल्या मुलींना तुम्ही काय संदेश देणार, काय मार्गदर्शन करणार? नक्कीच, म्हणजे मला तर असं वाटतं की जेवढे यंगस्टर्स किंवा ह्या आपल्या देशाचा जो गर्व आहे तो आपली युवा पिढी आहे. आपल्या देशाचं फ्युचर ही आपली युवा पिढी आहे आणि मला असं वाटतं उलट जेवढे यंगस्टर्स पॉलिटिक्स मध्ये येतील तेवढ्याच आपल्या देशाची प्रगती फास्ट होईल. कारण की यंगस्टर्स मध्ये एक चॅलेंज झेपण्याची एक वेगळी ताकद असते, नवीन आयडियाज असतात, नवीन संकल्पना असतात, त्यांची एनर्जी लेवल वेगळी असते, काम करायची त्यांची पद्धत खूप फास्ट असते आणि चांगली असते ऍज कम्पेअर्ड टू आधीची पिढी. म्हणजे आता आपण बघतो की लेटेस्ट जनरेशन खूप अपडेटेड पण असते. तर मला असं वाटतं की नक्कीच चांगल्या जर पॉलिसीज आपल्याला आणायच्या असतील किंवा चांगले अजून रिफॉर्म्स आपल्याला आपल्या भारतासाठी बनवायचे असतील तर जास्तीत जास्त युवा पिढीने त्याच्यात यायलाच पाहिजे आणि महिलांनी तर नक्कीच यायला पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे की मोदीजींनी आता आपलं 50% बिल पण पास केलेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप महिलांना या क्षेत्रामध्ये आहे संधी. आताच मला सांगायला आवडेल की आम्ही आंध्र प्रदेशमध्ये गेलो होतो, तिकडे पूर्ण म्हणजे महिला हक्क समितीच्या सगळ्या महिला आमदारांची आणि खासदारांची तिकडे कॉन्फरन्स होती. अतिशय म्हणजे तू पण बघून मोहिनी शॉक झाली असती की एवढ्या चांगल्या लेवलवरती आज महिला काम करता आहेत की आपल्याला पण वाटत नाही की एवढ्या मोठ्या पोझिशन्स वरती त्या आहेत, त्यांच्या प्रत्येकीचं काम करायची पद्धत. आणि मला असं वाटतं महिलांमध्ये आधीपासून एक पद्धत म्हणजे एक सवय म्हणावं की त्यांना सगळ्या गोष्टी खूप चांगल्या लागतात आणि थोडंसं त्यांची काम करायची मानसिकता जास्त असते, टॉलरन्स लेवल जास्त असते आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये पेशन्स पण माणसांपेक्षा खूप जास्त असतात. त्याच्यामुळे मला असं त्याच्यामध्ये मी माणसांना काही दोष नाही देते किंवा मी काही क्रिटिसाइज नाही करते, परंतु नाही आता नवदुर्गा आपली तिची शक्ती आपल्याला दाखवायची आहे. आणि महिला जर आपण म्हणतो की आपण 50% आहे तर आपण 50% फक्त वोटिंग मध्येच नाही तर सपोर्टिंग मध्ये पण राहायला पाहिजे, आपण त्या प्रक्रियेत पण राहायला पाहिजे. कारण की शेवटी आपल्याला माहिती की एखाद्या महिलेला काय त्रास होतो किंवा ती कशातनं जाते. एखाद्या माणसाला तुम्ही कितीही समजवलं तरी पण आपण जे समजू शकतो एक महिला म्हणून ते एक पुरुष मला असं वाटतं की नाही समजू शकत. त्याच्यामुळे
महिलांसाठी का होईना महिलांनी राजकारणात यायलाच पाहिजे. आणि एकमेकींना सपोर्टही हो. तेवढा. आता तर आमची ह्या नवरात्रीची तर न्यू टॅगलाईनच आहे, वुमन सपोर्टिंग वुमन. वाव. म्हणजे महिलांनीच महिलांना पुढे आणायचं. आणि खूप ठिकाणी म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये तर तुम्ही बघितलं तर वुमन एम्पॉवरमेंट चालवणाऱ्या पण वुमनच आहेत. हो. म्हणजे आजकाल त्या पुरुषांच्या भरोशावर पण राहत नाही. नाही, नाही. आजकाल त्या त्यांच्या एकमेकींना सपोर्ट करून चालतात. आणि आधी हे खूप होतं की हेवे दावे आणि ती मागे गेली, मी पुढे आहे, जेलसी फॅक्टर. पण मला असं वाटतं आता महिला त्या सगळ्या बॅरिगेड्स मधनं खूप पुढे आल्या आहेत. त्यांनाही हे कळालं आहे की जोपर्यंत महिला एकत्र येत नाही किंवा महिला एकमेकींना सपोर्ट करत नाही तोपर्यंत महिला पुढेच जाणार नाहीयेत. बरोबर. आणि आपले पाय खेचणारे तर खूप असतात, Yes. स्पेशली अशा फील्डमध्ये, पॉलिटिक्स मध्ये असेल किंवा जिथे मेल डॉमिनन्स जास्त आहे, तर तिथे मला असं वाटतं की महिलांना सहकार्य केलं पाहिजे. आणि राजकारणात आणि समाजकारणात तर 100% महिलांनी आणि यंगस्टर्सने आलंच पाहिजे. किती सुंदर ताई, खूप सुंदर असं आव्हान तुम्ही दिलं आहे खरं तर. आणि मला वाटते की नक्कीच पुढच्या पिढीत आपल्याला बरेच चांगले नेतेही बघायला भेटणार आहेत, आणि विशेषतः आपल्या महिला. ताई, राजकारणात असताना म्हणजे घर आणि राजकारण या दोघी गोष्टी तुम्ही कशा समतोल करतात? खूप म्हणजे उत्तर देताना पण मला असं हुश सोडावं लागलं. खूप तारेवरची कसरत आहे. म्हणजे एक तर राजकारणात असल्यामुळे कसं आहे की वेळेची बांधिलकी नसते. तू कधी पण कुठला कार्यक्रम येतो, कधी कुठलीही इमर्जन्सी येते, त्याच्यामुळे 24 तास हाय अलर्ट सारखंच हे फील्ड आहे. कधी बाहेर पडावं लागेल, कधी कुठे जावं लागेल सांगता येत नाही. आणि शनिवार रविवार जरी कुटुंबाला द्यायचं म्हटलं तर शनिवार रविवार पण खूप कार्यक्रम असतात, कुठे ना कुठे जावं लागतं. पक्षाची अनेक जबाबदारी आहे आता, त्याच्यामुळे पक्षासाठी पण फिरावं लागतं, संघटन वाढवण्यासाठी फिरावं लागतं. त्याच्यामुळे वेळ कुटुंबाला खूप कमी देता येतो. आणि मी खूप थँकफुल आहे की मला खूप अंडरस्टँडिंग इन-लॉज मिळाले आहे. नवरा खूप समजूतदार आहे आणि मुलगा पण खूप समजून घेतो की नाही आई बाहेर गेलीये. परंतु खरंच खूप तारेवरची कसरत होते. घर सांभाळून बाहेर पडणं, वेळ पाळणं, आणि स्पेशली मुलगा लहान असल्यामुळे थोडस मला जीव माझा तुटतो की मी त्याला वेळ नाही. कधीतरी बॉम्ब गिल्ट पण येतो की अरे कधी असं पटकन मोठा होऊन जाईल आणि मी तर समाजकारणच करत बसेल, असं नको व्हायला. त्याच्यामुळे जसा क्वांटिटी टाइम मी त्याला एवढा नाही देऊ शकत, पण मी क्वालिटी टाइम देण्याचा प्रयत्न करते. 1 तास जरी घरी असली तरी पण त्याचा अभ्यास घेणं, त्याच्याशी संवाद साधणं, त्याला थोडंसं देवघरात बसून त्याच्यासोबत श्लोक म्हणणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्ही करतो डेली बेसिसवर. आणि मला असं वाटतं की फक्त राजकारणात नाही, बट एव्हरी वर्किंग वुमन साठी हा खूप मोठा चॅलेंज आहे की वर्क लाईफ बॅलन्स करणं, त्याबरोबर स्वतःची काळजी घेणं, स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःवर प्रेम करणं आपण विसरून जातो सगळं करता करता. येस, नक्की. आणि या सगळ्यात आपला परिवार जर आपल्या सोबत असेल तर आपण आणखी काही गोष्टी चांगल्या करू शकतो. म्हणजे स्पेशली राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला परिवाराची साथ खूप मोलाची असते. आणि मला माहेरकडनं पण खूप चांगला सपोर्ट आहे, आईचा असेल, वडिलांचा असेल, सगळ्याच हिरे परिवाराचा. आणि इकडे माझ्या सासरकडच्यांचा पण खूप चांगला सपोर्ट आहे, आणि त्याच्याचमुळे मी एवढं काम करू शकते. नाही, नक्की. आपला परिवारच आपली शक्ती बनतो. आय एम व्हेरी थँकफुल टू दॅट की खरंच देवाने मला दोन्ही परिवार खूप चांगले दिले आहेत आणि त्यांच्याचमुळे मी एवढं काम करू शकते. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मागे आपण म्हणतो पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण स्त्रीच्या मागे जर तिचा पूर्ण परिवार असला तर ती शक्ती गाजवू शकते, जागर घालू शकते. खरंच आहे, खूप सुंदर. ताई, राजकारणात तुम्ही फार ठिकाणी असतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, दौरे असतात, आणि अशा वेळी काही असा प्रसंग झाला आहे का की तुम्हाला आता असं वाटलं की नाही आता नको, असं काही प्रसंग? असं एकदाच नाही झालंय, खूप वेळेस झालंय. म्हणजे खरं तर राजकारण खूप बदललं आहे. मी माझ्या आजोबांपासून राजकारण बघत आली आहे. ते जनसंघापासून काम करतात, स्वर्गीय पोपटराव हिरे. पण त्यांच्या वेळेसचं राजकारण खूप वेगळं होतं, आजकालचं राजकारण खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे कधी कधी असं पण वाटतं की कशाला ह्याच्यात पडायचं, आपलं घर बरं, आपण भलं. येतो, प्रत्येकाला हा विचार येतो. परंतु मग असा विचार पण येतो की आपणच हा विचार केला तर मग कोण महिलांसाठी स्टँड घेईल, किंवा कोण लोकांची सेवा करेल, किंवा कोण लोकांचे प्रश्न मांडेल. मग जेव्हा हा थॉट येतो की
शेवटी आपला उद्दिष्ट काय आहे की आपल्याला लोकांची सेवा करायची आहे किंवा नाशिक शहरासाठी चांगले चांगल्या प्रकल्प आणायचे आहे. नाशिक शहराची प्रगती कशी होईल, या इथल्या युवकांना, इथल्या महिलांना, मुलींना चांगला रोजगार कसा मिळेल, नाशिक लवकर एक चांगलं कॅपिटल हेड कसं बनेल. एवढी चांगली क्षमता नाशिकमध्ये असून पण खूप चांगले प्रकल्प अजून नाशिकमध्ये यायचे आहेत. आता कुंभमेळा येणार आहे. या कुंभमेळ्याचा उपयोग किंवा त्याचा विकास होता शहराचा विकास होता इथल्या लोकांचा पण झाला पाहिजे. इथल्या युवकांना पण चांगली संधी मिळायला पाहिजे. आपल्या महिला, जसं तू सांगितलं की रोजगार आहे किंवा त्यांच्या काही गृह उपयोग वस्तू आहेत, तर त्याची पण विक्री कुंभमेळ्यामध्ये कशी होईल, अशा अनेक गोष्टींवरती आमचं सध्या विचार विनिमय चालू आहे. काही योजना राबवल्या जात आहेत, काही मीटिंग्स चालू आहेत. तर मग या सगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा असं वाटतं की नाही, आता अभी पीछे नाही हट सकते, अभी आगे ही जाना है आणि सगळ्यांसाठी उभं राहायचं. ही प्रेरणा, हे सगळं प्रेरणादायी आहे. आणि कुठल्याही क्षेत्रात काम करताना मला असं वाटतं की एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवणं खूप गरजेचं आहे. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण का करतोय, कोणासाठी करतो आहे, पण शेवटी आपण कायम एक आत्मविश्वास आपल्यामध्ये ठेवला पाहिजे आणि कायम एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून की नाही, मी हे करणार, चांगल्यासाठी करणार आणि मी हे करून दाखवणार, अशी जिद्द आपण मनात ठेवली पाहिजे. खरोखर खूप सुंदर असं उत्तर दिलं आहे. खरं तर या गोष्टी आपल्याकडे सगळ्या महिलांकडे असतात, पण तुम्ही जसं म्हणतायत ना की ती जिद्द आणि ते की नाही आता मागे नाही हटायचं, हे जर आपण प्रत्येकीने ठरवलं तर नक्कीच आपण सगळ्या कुठल्या तरी वेगळ्या एका दिशेने जाऊ शकतो. आणि खरंच खूप सुंदर उत्तर दिलंय ताई. ताई, एक अजून एक उत्तर हवंय मला की या राजकारण आणि समाजकारण या दोघी गोष्टी तुम्ही इतक्या सुंदर सांभाळत आहेत, पण एक बायको म्हणून तुम्ही कशा बरं झालं माझा नवरा बायको म्हणून मी आधीपासून, मला स्वयंपाकाची खूप आवड आहे लहानपणापासून. आणि त्याच्यामुळे माझा नवरा नेहमी म्हणतो, तू चालता बोलता पण काही बनवलं तर त्याला खूप चव असते त्या पदार्थाला. त्याच्यामुळे आणि मी जरी राजकारणात असली तरी पण मी खूप अशी घरेलू आहे. मला असं घर छान ठेवायला आवडतं, सणवार चांगले साजरा करायला आवडतं, गेट टुगेदर्स खूप आवडतं. म्हणजे सासरी गेलं तर सासरकडच्यांना जाऊन भेटणार, इथे असलं तर मग इथे भाऊ बहिणी, असं सगळ्यांचं एकत्रीकरण खूप आवडतं. त्याच्यामुळे बायको म्हणून मी कायम प्रयत्न केला आहे की जरी मी राजकारणात असली तरी नवऱ्याला वेळ देणं, घरासाठी वेळ देणं, किंवा जेवढा जास्त वेळ मी घरासाठी देऊ शकते तेवढा वेळ काढणं. आणि आता माझ्यापेक्षा तो चांगलं उत्तर देऊ शकेल की मी कशी बायको आहे. खूप सुंदर. अर्थात मला हेच जाणून घ्यायचं होतं की ज्या आमच्या रश्मिताई आहेत, ज्या नेहमी बाहेर असतात, त्या घरात स्वयंपाक करता का, हे मला जाणून घ्यायचं. म्हणजे आज तर आजच उदाहरण सांगते की मी गहू आणून ठेवले आणि मला ते आता दळायला जायचंय. भाजी असेल, किराणा असेल, सगळा एक कितीही आपण म्हणतो किती बाई बाहेर पडली ना, घर तिला सुटत नसतं. म्हणजे कधी कधी मी माईकवर भाषण देत असते आणि बॅक ऑफ द माइंड विचार चालू असतो की रात्री कुठली भाजी करायची. सगळ्या बायकांच्या मनातला हा प्रश्न आहे खरं तर. आणि जी रश्मिताई आम्ही नेहमी बघत असतो ती अशी पण आहे, हे आम्हाला आज कळालं आहे. खूप सुंदर तुम्ही आमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या ताई. खरंच खूप सुंदर वाटतंय, छान वाटतंय. आणि एक प्रेरणादायी, अजून जास्त प्रेरणा वाटते तुमच्याकडनं ते जाणून घेण्याची. आणि ते जे जाणलं आहे ते खूप म्हणजे अमेझिंग आहे की रश्मिताई अशाही असतील असं. ताई, एक महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक सामाजिक कामे तुम्ही राबवत आहेत, पण पुढील 5 वर्षात विशेषतः महिलांसाठी तुम्ही काय राबवणार? महिलांसाठी एक खूप चांगली संकल्पना आहे. म्हणजे सीमाताईंच्याच प्रेरणेने आम्ही ती करतो आहोत की आम्हाला एक खूप चांगलं महिला उद्योग भवन बांधायचं आहे की ज्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतील. तर पहिल्या भागामध्ये त्या महिलांना आपण ट्रेनिंग देणार, एखादा प्रोडक्ट बनवायचं. दुसऱ्या भवनमध्ये आपण तिथेच त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणार त्या प्रोडक्टचं, किंवा जे काही आपण कमॉडिटीज तिथे ठेवू. आणि तिसऱ्या इथे मध्ये त्याचं मार्केटिंग केलं जाईल. असे 3 असं मोठं महिला उद्योग केंद्र क्लस्टर करायचा विचार आहे की जेणेकरून महिलांच्या हाताला काम मिळेल. आणि खरंच म्हणजे माझी अशी इच्छा आहे की त्या महिला उद्योग भवनचा स्टार्टिंग म्हणजे तिथल्या वॉचमन पासून तर एंड ऑफ द जी महिला आहे, जी सीईओ असेल किंवा जी प्रत्येक कामगार तिकडे फक्त महिला पाहिजे. ती झाडू मारणारी असो, ती पॅकिंग करणारी असो किंवा ती ट्रेनिंग देणारी असो,
सगळ्या पूर्ण वुमन बॉस पाहिजे Yes, तिकडे yes. असं. किती छान, खरंच खूप छान अशी संकल्पना आहे. आणि माझ्यामध्ये नाशिकमध्येच नाहीये असं काही, माझ्यामध्ये पूर्ण उत्तर महाराष्ट्रात पण असं क्लस्टर नाहीये. तर असं एक चांगलं क्लस्टर करायचा मनात विचार आहे. म्हणजे तेच की तुम्ही तिथेही तीचा जागर घालणार आहात. हो. आणि खरोखरच खूप सुंदर अशी संकल्पना आहे आणि ती नक्कीच पूर्ण होणार अशी आम्ही आशा व्यक्त करतो. ताई, या तीच्या शक्तीमध्ये, तीच्या जागरमध्ये तुम्ही अशा 3 गोष्टी आपल्या महिलांसाठी काय सांगणार की जेणेकरून त्या त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतःही उभ्या राहतील? मला असं वाटतं सगळ्यात पहिले तर आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की मुलगी शिकली प्रगती झाली ही तर खूप जुनी म्हण आहे, परंतु आजच्या जगात वावरताना प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे आणि ती फायनान्शियल इंडिपेंडंट पाहिजे. इररिस्पेक्टिव्ह की ती पुढे कुठल्या घरात जाईल, तिला कसा नवरा मिळेल, मग आपण एवढे पैसेवाले तर आपण एक चांगल्याच घरी आपल्या मुलीला देऊ, मग तिला कशाला शिकवायचं, किंवा तिला लग्नच करायचं आहे तर मग का शिकवायचं. परंतु आपण बघतो आहे की सध्याची परिस्थिती, महिला कितीही पुढे जात असल्या तरी वैष्णवी हगवण्यासारख्या केसेस महाराष्ट्रात जेव्हा होत आहेत, तेव्हा आपल्या मुलींमध्ये, आपल्या घरच्या मुलींवरती अशी वेळ येऊ न देण्यासाठी, ठीक आहे तू जरी मोठ्या घरात जात असली, जरी तुझ्या नवऱ्याकडे खूप पैसे असले तरी पण तुला तुझ्या हक्काचे महिन्याला 1 लाख रुपये तुला कमवता आले पाहिजे. 50,000 रुपये तुला तुझ्या हक्काचे तुझ्या स्किलने, तुझ्या शिक्षणामुळे कमवता आले पाहिजे. तर मला असं वाटतं शिक्षण हे आज खूप महत्वाचं आहे. प्रत्येक मुलीने शिक्षण घेतलं पाहिजे, कुठलाही तिच्या आवडीचा विषय असो पण तिने शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट तर मी सांगितलं की फायनान्शियल लिटरसी खूप महत्वाची आहे, की आपण माहिती पाहिजे की आपण आपले पैसे कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजे. कमवतो तर आहेच, पण आजकाल खूप कमी महिलांना फायनान्शियल लिटरसी माहिती असते, शेअर्स बद्दल माहिती नसतं, म्युच्युअल फंड्स बद्दल माहिती नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पण मला असं वाटतंय की महिलांनी जाणून घ्यायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्य. आपण बघतो की ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण सध्या महिलांमध्ये खूप वाढलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टींचं मॅनेज करता करता, वर्क लाईफ बॅलन्स करता करता आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो. 45 मिनिटं व्यायाम आपण केलाच पाहिजे. मी सांगते ते खूप चुकीचं आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा व्यायाम, आरोग्य आणि एक निरोगी आयुष्य राहणं, फिजिकल हेल्थ सोबत आपली स्वतःची मेंटल हेल्थ ती पण खूप महत्वाची आहे, की आपण मेंटली हॅपी पाहिजे, पीसफुल पाहिजे. आपण खूप चिडचिड होत असेल तर त्या चिडचिडचं कारण काय आहे, कुठल्या गोष्टीने मनाला समाधान मिळतं, कुठल्या गोष्टीने आपण रोजच्या जीवनात थोडंसं सुखी वाटतं. मग तुम्ही गाण्याचा क्लास लावा, तुमचे एखादा छंद जोपासा, किंवा तुमचं जिथे मन रमतं ते करा, परंतु स्वतः आपण मेंटली स्टेबल असणं पण खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं ह्या 3 गोष्टी आजच्या महिलेसाठी किंवा आजच्या मुलीसाठी तिच्या जागरमध्ये ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे. ताई, तुम्ही मोहिनी की बातों में या तीच्या जागरमध्ये आलात आणि इतकी छान अशी माहिती आम्हाला दिली, इन्स्पायरिंग काही गोष्टी आम्हाला सांगितल्या, महिलांनी काय करायला हवं त्यांच्या सक्षमीकरणासाठी हे उपायुक्त कारणही सांगितले आणि काही गव्हर्नमेंटच्या अशा काही रूल्स सांगितले की जे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या महिलांना अर्थातच खूप माहिती यामधून भेटणार आहे. तर तुम्ही आलात आणि सुंदर माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी अँकर मोहिनी मनपूर्वक आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच.